जय वसंत मित्रांनो, मी आकाश सुभाष जाधव, बंजारा आदिवासी आरक्षण जनजागृती समितीचा संस्थापक अध्यक्ष, आज आपल्यासमोर महाराष्ट्रात बंजारा समाज व भारतातील काही इतर राज्यातील बंजारा समाज जो मूळ आदिवासीमध्ये आहे तो कसा आपल्या न्याय हक्कापासून वंचित राहिला आहे याची एक सखोल माहिती आपल्यासमोर मांडणार आहे। मित्रहो, या देशामध्ये थोडा आपण इतिहासात गेलो तर स्वातंत्र्यपूर्वी काळामध्ये इंग्रजांनी या देशातील आदिवासी व तथा विविध जातीचा अभ्यास करण्यासाठी 1931च्या जनगणनेनुसार एक अभ्यासगट निर्माण केला। त्याला आपण PVT असे संबोधतो। 1935 मध्ये इंग्रजांनी या जातीचा अभ्यास करण्यासाठी जी समिती निर्माण केली होती, जी अभ्यासगट निर्माण केला होता, त्यांनी आपला अभ्यास पूर्ण भारतभराचा फिरून 1936 पर्यंत तो इंग्रजाकडे सादर केला व 1936ला एक यादी पूर्ण देशाच्या आदिवासीची प्रकाशित करण्यात आली। त्या यादीमध्ये बंजारा समाज हा आदिवासीमध्ये मोडतो असं इंग्रजाच्या त्या अहवालामध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आलं होतं। तो अहवाल इंग्रजांनी जेव्हा अभ्यास केला तर तेव्हा कोणत्या गोष्टी नजरेसमोर ठेवून हा आदिवासी क्षेत्रामध्ये मोडतो याच्याबद्दल बघणे फार गरजेचे आहे मित्र। त्यांनी 4 प्रकारचे क्रायटेरिया त्यावेळेस ठरवले होते: जिओग्राफिकल आयसोलेशन, कल्चरल आयसोलेशन, प्रिमेटिव्ह ट्रेट्स आणि सोशल बॅकवर्डनेस। या 4 मूळ या गोष्टी त्यांनी क्रायटेरिया म्हणून ठरवलं होतं आणि या क्रायटेरिया जो काही समाज या देशातला पूर्ण करत होता त्याला त्यांनी आदिवासी या प्रयोगाखाली इंग्रजांनी टाकलं होतं मित्र। कालांतराने देश स्वतंत्र झाला। देश स्वतंत्र झाल्यानंतर या देशाची संविधान अंमलात आला, वेगळे राज्य निर्माण झाले आणि केंद्र सरकारने प्रत्येक राज्याला सूचित केलं की ही आपल्या राज्याचा विविध समाजाचा अभ्यास करून केंद्राकडे तुम्ही कोणता समाज कोणत्या प्रवर्गात मोडतो याची शिफारस करा। भारतात काय झालं मित्रो? भारतात 4 राज्यामध्ये आदिवासी समाज हा बंजारा समाज हा आदिवासी प्रवर्गात मोडतो। काही ठिकाणी कर्नाटकमध्ये हा SC मध्ये येतो, काही ठिकाणी OBC मध्ये येतो। अशा प्रकारे विविध एकच चालीरीती एकच बोलीभाषा पूर्ण भारतभर असल्यानंतरही हा समाज वेगळ्या राज्यात वेगळ्या आरक्षणाखाली विखुरला गेला। मित्रांनो, याच्यामध्ये प्रत्येक राज्याने आणि राज्यातील राज्यकर्त्याने आपल्या सोयीनुसार शिफारस करून या समाजावर 90% भारतातील बंजारा समाजावर अन्याय केलेला आहे। याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये बंजारा समाजाचे राजकीय आद्यक्रांतिकारक आणि आपले सर्वांचे आदरस्थान कैलासवासी वसंतरावजी नाईक साहेब यांनी 1963 मध्ये बंजारा समाज हा महाराष्ट्रातला आदिवासीमध्ये आहे अशी शिफारस करून केंद्राकडे त्यांनी पाठवली। परंतु त्या काळच्या त्यांच्या राजकीय विरोधकांनी विचार केला की आज वसंतराव नाईक एवढा बुद्धिजीवी माणूस या समाजात आहे आणि तो आज आपल्याला जर खरा हा समाज एवढ्या मोठ्या संख्येने महाराष्ट्रात राहतो, हा जर आदिवासी प्रवर्गात आला तर उद्या हा महाराष्ट्रातला
बंजारा समाज हा संपूर्णपणे वसंतराव नाईक साहेबांच्या सोबत राहील आणि येणाऱ्या काळामध्ये हा वरचढ ठरेल। या संकुचित भावनेतून केंद्राकडे चुकीची माहिती पुरवण्यात आली आणि तो प्रस्ताव केंद्र सरकारने फेटाळला। मित्रो, वसंतरावजी नाईक आपल्या बंजारा समाजावर जो अन्याय होत आहे हे बघून फार अस्वस्थ झाले। त्यांनी त्यांची राजकीय ताकद वापरून एक धाडे समितीची निर्मिती केली आणि धाडे समितीने त्यांनी राज्य सरकारला म्हणजे महाराष्ट्र सरकारला अशी शिफारस केली की हा समाज DNT म्हणून तुम्ही केंद्राकडे प्रस्ताव न पाठवता DNT प्रवर्ग स्वतंत्र स्थापन करून या समाजाला DNT म्हणून तुम्ही म्हणजे नोटिफाईड ट्राईब्स म्हणून तुम्ही यांना स्वतंत्र आरक्षण द्या। त्या सदराखाली मित्रो आपल्याला 4% आरक्षण कैलासवासी वसंतरावजी नाईक साहेबांनी मिळवून दिले। परंतु कालांतराने त्याच्यामध्ये परत राजकीय कुरघोडी झाली, विमुक्त जाती, भटक्या जमाती अशा प्रकारचं विभाजन त्याच्यामध्ये झालं आणि त्याच्यातही आपलं आरक्षण मित्रो हेरण्यात आलं, कमी करण्यात आलं। दुसरी महत्त्वाची गोष्ट मित्रो, आज क्रिमिलियरसारखी जाचगाट महाराष्ट्र सरकारने या DNT प्रवर्गावर VJNT प्रवर्गावर आणलेली आहे। त्याच्यामध्ये जवळजवळ हा आरक्षण संपुष्टातच आलेला आहे। मित्रो, याचा सगळ्यात जास्त परिणाम या समाजातला जो काही कर्मचारी वर्ग आहे त्यांच्या मुलाबाळाला होत आहे, त्यांच्या पदोन्नतीला होत आहे। खऱ्या अर्थानं मी तर बंजारा समाजातल्या तमाम कर्मचारी बांधवांना याच्या माध्यमातून जाहीर आव्हान करतो की हा तुमचा प्रश्न आहे। या देशातला मूळ आदिवासी हा बंजारा समाज आहे आणि तुम्हाला जर संविधानिक केंद्र शासनाची ताकद तुम्ही शेड्यूलमध्ये आलात आणि शेड्यूल ट्राईबमध्ये जर समावेश झालात तर तुमचे पदोन्नतीचे प्रश्नसुद्धा सुटणार आहेत, तुम्हाला ज्याचा क्रिमिनल आर्टसुद्धा लागणार नाही। याच्यासाठी मित्रो ही मी जे काही मांडणी करतो आहे हे तुम्ही निश्चितपणे पूर्ण लक्षपूर्वक ऐकावे आणि याच्या माझ्या आव्हानाला साथ द्यावी। मित्रो, या देशामध्ये बरेच असे आयोग निर्माण झाले, त्याच्यात प्रमुख जे आयोग होते ते आयोग मंडल आयोग असतील, व्यंकटचल्ल्या समिती आयोग असेल, रेणके आयोग असेल, विधाते आयोग असेल, या प्रत्येक आयोगाने हे मानलं की बंजारा समाज हा मूळ आदिवासी आहे। परंतु राजकीय उदासीनता असल्यामुळे या समाजाला आतापर्यंत त्याच्या हक्कापासून वंचित ठेवण्यात आलं नाही। दुसरी महत्त्वाची गोष्ट, रेणके आयोगाने हे स्वीकारलं की बंजारा आदिवासी आहे, पण यांच्यामध्ये अंतर्गत लाथाळी लागू नये याच्याकरता त्यांनी तिसरी सूची निर्माण करावी अशा प्रकारचा एक ठराव केंद्र सरकारकडं एक अहवाल केंद्र सरकारकडे पाठवला। तोही अहवाल आज केंद्र सरकारच्या दप्तराखाली पडून आहे। मित्र, महाराष्ट्रामध्ये 2004ला राज्य मागासवर्गीय आयोग जो या राज्यामधील प्रत्येक समाजाचा अभ्यास करण्यासाठी नेमण्यात आला होता, ज्याला आपण जस्टिस बापट आयोग म्हणून संबोधतो। जस्टिस बापट आयोगाने स्पष्ट शिफारस केली आहे। मित्रो, त्यांनी काय शिफारस केली आहे? मित्रो, त्यांनी सांगितलेलं आहे की या राज्यातील अस्तित्वात असलेल्या समाविष्ट असलेल्या आदिवासी जो मूळ आदिवासी आहे त्यांना 7% आरक्षण हे आरुज्ञ आहे। याला धक्का न लावता हा बंजारा समाजसुद्धा मूळ आदिवासीच आहे, यांच्या या DNT म्हणून यांना जो 4% आरक्षण देण्यात आला होता याला 7% प्लस 4% असं 11% करून केंद्राकडे शिफारस करावी आणि या समाजाला अन्याय न करता या समाजाला आदिवासी प्रवर्गाखाली प्रवर्गाच्या यादीमध्ये शिफारस करावी अशी स्पष्ट सूचना बापट आयोगाने मित्रो राज्य सरकारला केली होती, पण राज्य सरकारने त्याच्यावर अद्यापपर्यंत कोणतीच कारवाई केलेली नाही। दुसरी महत्त्वाची गोष्ट मित्रो, नुकतीच जस्टिस लोकरू समिती केंद्र सरकारने नेमली होती। जस्टिस लोकरू समितीने
जस्टिस लोकरू समिती याच्यासाठी नेमण्यात आली होती की पुनरावलोकन याच्यामध्ये करण्यात यावं. भरातल्या किती जाती आपल्या हक्कापासून वंचित आहे आणि किती डुप्लिकेट जाती याच्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या आहे याचा अभ्यास करण्यासाठी लोकरू समिती केंद्र सरकारने नेमली होती. लोकरू समितीने स्पष्टपणे आपला अहवाल दिलेला आहे. त्यांनी कबूल केलेलं आहे की बंजारा समाज हा मूळ आदिवासी आहे. त्यांनीही सांगितलेलं आहे की बापट आयोगाच्या शिफारीनुसार या समाजाला महाराष्ट्र असेल, मध्य प्रदेश असेल या राज्यामध्ये आदिवासी प्रवर्गाखाली केंद्राने आणावं. पण मध्ये मित्रो मी खऱ्या अर्थानं अभिनंदन करेल प्राध्यापक मोहन चव्हाण सरांचा. त्यांनी एक न्यायालयीन मोठी लढाई लढली. त्याचप्रमाणे बंजारा समाजातील बरेच संघटन हे महामहिम राष्ट्रपती यांना भेटले. मी सुद्धा JP नड्डा भारतीय जनता पार्टीचे कार्याध्यक्ष यांना प्रत्यक्षात जाऊन भेटलो. या देशाचे आदिवासी विकास मंत्री अर्जुन मुंडा यांना जाऊन भेटलो. या नेत्यांनी सरळ मला आश्वासन दिले व सूचना केली की प्राध्यापक मोहन चव्हाण सर व काही बंजारा संघटनाच्या राष्ट्रपतीच्या निवेदनानुसार महामहिम राष्ट्रपतीने केंद्र सरकारला आदेश दिलेले आहे की महाराष्ट्रातील व मध्य प्रदेशातील बंजारा समाजाला तुम्ही आदिवासीमध्ये प्रवर्गामध्ये आणण्यासाठी प्रत्येक राज्याला प्रस्ताव मागवा. त्यानुसार मित्रो दिनांक 31/10/2017 मी परत एकदा सांगतो, दिनांक 31/10/2017 केंद्र सरकारने महाराष्ट्र व मध्य प्रदेश सरकारला एका पत्राद्वारे स्पष्टपणे सांगितलेलं आहे की आपण बंजारा समाजाला आदिवासी प्रवर्गामध्ये टाकण्यासाठी स्पष्ट स्वरूपात अहवाल पाठवून केंद्र सरकारला तो अहवाल सादर करावा. म्हणजेच केंद्र सरकार त्याच्यानंतर तो अहवाल आदिवासी आयोगाकडे पाठवेल. आदिवासी आयोगाकडे तो शहानिशा होऊन तो राज्यसभे आणि लोकसभेमध्ये पारित होऊन खऱ्या अर्थाने जो बंजारा समाजात वंचित आहे त्या बंजारा समाजाला मूळ आदिवासीच्या यादीमध्ये समाविष्ट करण्यात येईल. अशा प्रकारची प्रक्रिया ही पूर्णपणे करावी लागेल. परंतु मित्रो दुर्भाग्य आहे या 3 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये तो पत्रही धूळ खात पडलेला आहे. त्याच्याकडे कोणी काही बघायलाही तयार नाही. हे फार मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे मित्रो. जो समाज क्रांतिकारी संत सेवालाल महाराजांच्या विचारावर चालतो, ज्या समाजाला कैलासवासी वसंतराव नाईक साहेबांचा एक थोर विचारवंत या समाजामध्ये लाभला, परंतु या समाजाच्या उदासीनतेमुळे हा समाज आपल्याच न्याय हक्कापासून लांब आहे, आपल्याच न्याय हक्कासाठी लढत नाही आहे. मी या माध्यमातून आपल्याला बंजारा समाजातील तमाम नेते माननीय संजय भाऊ राठोड सध्या या राज्याचे कॅबिनेट मंत्री आहे, कॅबिनेटचे प्रतिनिधित्व ते करतात. या महाराष्ट्रामध्ये बंजारा समाजाचे आमदार माननीय तुषार भाऊ राठोड, माननीय इंद्रनीलजी नाईक, माननीय निलेशजी नाईक आणि नुकतेच विधान परिषदेवर सदस्य म्हणून ज्यांची निवड झाली माननीय राजेश भाऊ राठोड यांना विनंती करतो, यांनी या पत्राची दखल घेऊन एक सुवर्ण संधी आपल्यासमोर आलेली आहे आणि कुठेतरी या विकास आघाडी सरकारवर आपण निवेदनाच्या माध्यमातून दबाव निर्माण करावं आणि केंद्र सरकारकडे एक उचित शिफारस, न्यायिक शिफारस बापट आयोगाने जी केलेली आहे, जी कोणावरही अन्याय करणारी नाही आहे, मूळ आदिवासींच्या हक्कालाही गदा आणणारी नाही आहे, ती शिफारस बापट आयोगाची ॲज इट इज शिफारस केंद्राकडे महाराष्ट्र सरकारने करावी. मी महाराष्ट्रातील तमाम लोकप्रतिनिधी, जो सरपंच असेल, पंचायत समिती सदस्य असेल, जिल्हा परिषद सदस्य असेल, विधानसभेचा सदस्य असेल, खासदार असेल, कोणी बंजारा समाजाचा लोकप्रतिनिधी आहे त्यांना जाहीर आव्हान करतो. मी कैलासवासी वसंतरावजी नाईक साहेबांच्या पुतळ्याखालून त्यांना साक्ष ठेवून आपल्याला आव्हान करत आहे मित्रो की आपण हा प्रश्न आपल्या न्याय हक्कासाठी आहे. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट आपल्याला सांगू इच्छितो. आज काही प्रस्थापित जाती त्यांना संविधानिक अधिकार नसताना सुद्धा
राजकीय दबाव तंत्र वापरून आरक्षण मागण्यासाठी पुढे सरसावलेली आहे आणि पूर्ण सरकार राज्याची असो व केंद्राची असो त्यांच्या मागण्या किती रास्त आहे, किती संवैधानिक आहे हे न बघता तत्परतेने त्यांच्यासाठी काम करताना बघत आहे. परंतु जो समाज खऱ्या अर्थाने आदिवासी आहे, खऱ्या अर्थाने त्याला घटनात्मक, त्याला कायदेशीर तरतूद केंद्रामध्ये झालेली आहे, तरी तो आपल्या न्याय हक्कासाठी लढत नाही आहे. ही फार मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे मित्र. मी आपल्याला जाहीर आवाहन करतो, कैलासवासी वसंतराव नाईक साहेबांना साक्ष ठेवून मी पूर्ण समाज बांधवांना जाहीर आवाहन करत आहे की या लढ्यामध्ये सामील व्हा आणि हा तुमच्या हक्काचा लढा आहे. याच्याशिवाय तुम्हाला पर्याय राहणार नाही. येणाऱ्या काळामध्ये आरक्षण संपुष्टात सरकार आणू पाहत आहे. जोपर्यंत तुम्ही अनुसूचित जमातीच्या, अनुसूचित जातीच्या जे काही संविधानिक अधिकाराच्या जे काही आरक्षण आहे त्याच्या अंतर्गत तुम्ही समाविष्ट होणार नाही, तोपर्यंत तुमच्या समाजाच्या मुलाबाळांचे काही भविष्य राहणार नाही, तुमचं काही भविष्य राहणार नाही. याच्यासाठी मी आपल्या सर्वांना कळकळीची विनंती करतो आणि जाहीर आवाहन करतो आणि माझे 2 शब्द संपवितो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत, जय सेवालाल.